नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विषय 1 आपल्यातील साम्य या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मानवतेच्या जगाची तुलना मानवी शरीराशी केली जाऊ शकते. हे शरीर अनेक वेगवेगळ्या अवयवांनी बनलेले आहे. हे अवयव लहान आणि मोठे, भिन्न आकाराचे व मापाचे, विविध प्रकारचे आहेत आणि त्यांचे कार्य वैविध्यपूर्ण आहे. हे प्रत्येक अवयव आणि त्यांना तयार करणाऱ्या लाखो पेशी आपले आरोग्य चांगले राहावे आणि शरीर सुदृढ व्हावे यासाठी किती महत्वाची भूमिका बजावतात ते आपल्या सर्वांना चांगलंच समजतं. पारस्परिक सहयोग आणि सहकार्य करण्याचे हे तत्व आपल्या शरीराच्या कार्याला नियंत्रित करते. हे विविध अंग आणि अवयव एकमेकांशी स्पर्धा करत नसतात, उलट सर्व सतत देवाणघेवाण करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले असतात. खरं तर ही विविधता आणि परस्पर सहकार्य आपल्या जीवनाची शक्ती आणि स्रोत आहे. मानवी प्रगतीसाठी आणि आपल्या सामूहिक जीवनात योगदान देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकामध्ये अद्वितीय क्षमता आणि सुप्त गुण आहेत. जर शरीरातील एक अवयव दुखत असेल किंवा त्याला त्रास होत असेल तर त्याचा परिणाम इतर प्रत्येक अवयवावर होतो आणि अपरिहार्यपणे सर्वांना त्रास सहन करावा लागतो. आपल्या सर्वांचे एकत्रित भविष्य हे प्रत्येकाच्या वैयक्तिक भविष्यावर अवलंबून आहे. एकदा ही गोष्ट आपल्याला समजल्यावर विभाजनवादी विचारसरणी आणि राजकारण सोडून देण्यास आणि ज्यामुळे दुःखे तसेच अमाप श्रीमंती आणि गरिबीतील अंतर वाढवणाऱ्या स्पर्धा आणि संघर्ष नाकारण्यास मदत नक्कीच होते. माणूस या नात्याने मानवतेवर प्रचंड निस्वार्थी प्रेम दाखवण्याची आणि एका हाताची बोटे व एकाच शरीराचे अवयव असे वागण्याची क्षमता आपल्याकडे आहे. मग इथे आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे की मानवतेच्या एकतेचे तत्व म्हणजे एकसारखेपणा नाही. या तत्वामुळे विविधतेतील एकताच मानवतेच्या संपूर्ण संभाव्यता बाहेर आणू शकते. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अभ्यासक्रम व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच तुम्ही जो LMS वापरता आहात तिथे दिलेले अध्ययन साहित्य तुम्हाला आता बघायचे आहे. त्याप्रमाणे तुम्ही कृती पार पाडा आणि त्या विषयाची जी अंतिम सादरीकरण कृती तुम्हाला दिलेली आहे ती पूर्ण करून सबमिट करा. मग प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण ह्या विषयाची चर्चा करत असताना बघितलं की विविध पार्श्वभूमीच्या लोकांना आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपल्या मनामध्ये भिन्नता काय आहे याकडे लक्ष न जाऊ देता साम्य काय आहे हे बघणं किती गरजेचं आहे. लोक सहसा भिन्नता शोधतात, पण विविधतेमध्ये अनेक फायदे असतात आणि ह्या विविध फायद्यांवरती पण आपण चर्चा केली. जर आपण समानतेवर लक्ष केंद्रित केले तर आपल्या आयुष्यात, आपल्या सामाजिक वातावरणात कोणते बदल होऊ शकतात यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. एक सुंदर मानवी शरीराचं उदाहरण आपण या विषयाची चर्चा करताना बघितलेलं आहे. धन्यवाद.